मित्र, हरियाणामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. तिथे भाजपने हॅट्रिक केली. पण ही हॅट्रिक करण्याच्या आधी तिथे निवडणुका जाहीर व्हायच्या आधी किंवा निवडणुकांचं वातावरण तापू लागल्यानंतर असं वाटत होतं की भाजप पराभूत होईल आणि काँग्रेस सत्तेवर येईल. संपूर्ण देशभरात ही चर्चा होती की हरियाणामध्ये भाजप हरणार, हरियाणामध्ये काँग्रेस सत्तेवर येणार. आणि बघता बघता तिथलं वातावरण काहीसं बदललं आणि जे हरियाणात झालं तिथल्या काँग्रेसने जो घोळ घातला तोच घोळ आता महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये आणि विशेषतः मुंबईत घातला जातोय. खरं तर काँग्रेसचा जन्म मुंबईत झाला, पण त्याच मुंबईमध्ये काँग्रेसची अक्षरशः दैना उडवण्यात आली आहे. आणि ती दुसरं तिसरं कोणी नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनीच आणि मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वानेच काँग्रेसवर ही वेळ आणलेली आहे. मुंबईत काँग्रेस 10 जागा लढवतोय, पण या संपूर्ण 10 जागा हा प्रचंड मोठा गोंधळ आणि महागडबड अशा पद्धतीचा माहोल करणार आहे इतकं आता समोर आलेलं आहे. काय नेमकं घडतंय काँग्रेसमध्ये हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, लोकसभेला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या खासदार झाल्या आणि त्यांनी पराभव केला उज्ज्वल निकम यांचा. ज्येष्ठ विधिज्ञ असलेले उज्ज्वल निकम हे विजयी होतील असं सगळ्यांना वाटत होतं, पण उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. तो प्रामुख्याने वर्षा गायकवाड यांना उद्धव ठाकरेंनी जी मनापासून मदत केली त्याच्यामुळे हा त्यांचा विजय होऊ शकला किंवा उज्ज्वल निकम पराभूत होऊ शकले. कारण हा जो धारावी आणि या संपूर्ण सगळ्या कुर्ल्यापर्यंतचा जो सगळा शिवसेनेचा वोटर होता किंवा मतदार जो होता तो परावर्तित करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलं आणि त्यामुळे वर्षा गायकवाड या आपल्या वडिलांप्रमाणे दिल्लीच्या किंवा राष्ट्रीय राजकारणातही जाऊ शकल्या. आता धारावी हा त्यांचा मतदारसंघ मोकळा झालेला आहे, कारण त्या खासदार झालेल्या आहेत. तिथून त्यांना त्यांच्या बहिणीला म्हणजे ज्योती गायकवाड यांना निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी त्या विवाहित आहेत, मुलुंडमध्ये राहतात आणि त्यांना थेट मुलुंडमधून, त्या गृहिणी होत्या, त्यांना थेट आता धारावीत नेण्यात आलेलं आहे. तर हे धारावीचं झालं. पण जर आपण संपूर्ण शहराचा जर विचार केला तर इतका गोंधळ मुंबईत या आधी कधीही घातला गेला नव्हता अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आता मुलुंडचा जर विचार करायचा झाला, म्हणजे जिथे वर्षा गायकवाड यांची बहीण ज्या 90 फुटी रोडवर राहते त्याच मुलुंडचा जर विचार करायचा झाला तर तिथून आधी तिकीट ही राष्ट्रवादीच्या संगीता वाजे यांना सोडण्यात आली होती. पण त्यानंतर रमेश चेन्नीथला यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर हे तिकीट पुन्हा एकदा राकेश शेट्टी यांना देण्यात आलेलं आहे. राकेश शेट्टी हे काँग्रेसचे इथले नेते आहेत, वादग्रस्त आहेत, चर्चेतलं नेतृत्व आहे. आंदोलनाची त्यांची जरी पार्श्वभूमी असली तरी ते आंदोलन ही नेहमीच प्रश्नांकित असल्याचं काँग्रेसमधलीच नेते मंडळी सांगत असतात. आणि त्यामुळे काँग्रेसने तिकीट देऊनही किंवा जे दिलेलं आहे तेही तिकीट मिहीर कोटेचा यांच्या समोर राकेश शेट्टी यांच्यासारख्या उमेदवाराला दिलंय हे देखील काहीसं आश्चर्यकारक आहे. आता हे तिकीट रमेश चेन्नीथला यांना त्यांनी राकेश शेट्टी यांना द्यावं असं सांगण्यात आलेलं आहे. तर ती सांगणारी जी थिंक टँक कोण आहे हाच प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कारण या भागातून काँग्रेसचे गेली अनेक वर्ष, जवळपास 34 वर्ष ते 32 वर्ष नेतृत्व करणारे चरणजित सिंग सप्रा, जे विद्यार्थी दशेपासून आणि शीख समाजातले असून, कारण इथे शीखांची मतं खूप आहेत, पण तरीही चरणजित सिंग सप्रा यांना ना मुलुंडहून तिकीट मिळालेलं आहे ना त्यांनी मागितलेल्या सायन कोळीवाडा हा जो मतदारसंघ आहे तिथूनही तिकीट मिळालेलं नाहीये. तिथून तिकीट दिलं गेलेलं आहे गणेश यादव यांना. गणेश यादव हे वडाळ्यामध्ये राहतात, त्यांना धारावी तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे गोष्ट घाटकोपरची, घाटकोपर पश्चिम या भागामध्ये
ही सीट जी आहे ही काँग्रेसकडे होती, ही काँग्रेसने शिवसेनेला दिली आणि शिवसेनेकडे तिथे उमेदवार नसताना ऐन वेळेला संजय भालेराव यांना तयार करण्यात आलं. आता ते तिथून निवडणूक लढतील. वांद्रे पूर्व ही जी सीट आहे ही काँग्रेसची होती. वांद्रे पूर्व ही सीट काँग्रेसने शिवसेनेला दिली आणि त्या बदल्यात चांदिवली जी सीट आहे जिच्यावर नसीम खान निवडणूक लढणार आहेत ती आता काँग्रेस लढणार जरी असली तरी वांद्रे पूर्वची जी सीट शिवसेनेला देण्यात आलेली आहे. या सीटवर मात्र आता खूप मोठं राजकारण तापणार आहे. अशीच गोष्ट अंधेरी पश्चिमेच्या बाबतीत. अंधेरी पश्चिम ही सीट सचिन सावंत यांना देण्यात आली होती. खरं तर सचिन सावंत यांचा अंधेरी पश्चिमेशी काही संबंध नव्हता. तिथे गेली अनेक वर्ष महापालिकेपासून अशोक जाधव हे या भागातले नेते आहेत. अशोक जाधव यांचा अमित साटम यांनी पराभव केला होता आणि तेव्हापासून अशोक जाधव हे काहीसे अडगळीला पडलेत का किंवा बाजूला पडलेत का. अशोक जाधवांच्या परिसरामध्ये किंवा या अंधेरी पश्चिमेकडे सचिन सावंत यांना जेव्हा तिकीट देण्यात आलं तर खरं तर त्यांनी ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड त्यांना सांगितलं की माझा काही तिथे काही फारसा संबंध नाहीये, तिथे माझं कोणत्याही स्वरूपाचं कार्यालय नाहीये आणि माझ्याकडे कार्यकर्त्यांचं जाळही नाहीये. त्यावेळेला वर्षा गायकवाड यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला कार्यकर्ते आम्ही देऊ, मी देईन, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तिथून जाऊन निवडणूक लढा. पण तिथल्या स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि अशोक जाधव यांनी सचिन सावंत यांची हुर्री उडवली आणि त्यांना तिथून माघार घ्यायला लागली. त्यामुळे आता तिथे सचिन सावंत यांच्याऐवजी अशोक जाधव हे निवडणूक लढणार आहेत. आता अशीच गोष्ट कांदिवली आणि हा जो सगळा परिसर आहे उत्तर मुंबईचा परिसर आहे तिथे झालेला आहे. जो माणूस कांदिवलीत राहतो त्याला चारकोप मध्ये तिकीट देण्यात आलं, जो चारकोप मध्ये राहतो त्याला कांदिवलीमध्ये पाठवण्यात आलं. काय झालंय हे पण मी आपल्याला सांगतो. तिथे आता काही बांधकाम व्यावसायिक आहेत. काँग्रेसला आता जेव्हापासून महाविकास आघाडीमध्ये जरी शिवसेनेबरोबर काँग्रेस होती तरी काँग्रेसला फारसा काही फायदा या स्थानिक पदाधिकाऱ्यांना किंवा मंडळींना होऊ शकलेला नव्हता. पण आणि आता जर समजा महायुतीचं सरकार या अशाच पद्धतीत काम करत राहिलं तर त्याचा किती फटका आपल्याला येणाऱ्या काळात बसेल हे काही सांगता येत नाही. म्हणून काँग्रेसशी संबंधित असलेली जे काही बिल्डर आहेत किंवा बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये कसंही करून काँग्रेसचं तिकीट मिळवायचं असा प्रयत्न केला होता. याचं कारण काय तर पुन्हा हरियाणामधली जी परिस्थिती आहे तीच महाराष्ट्रात झाली की जे तिकीट वाटणारी नेते मंडळी होती त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर स्नेहपूर्वक चर्चा करून आणि अर्थपूर्ण असा मार्ग काढत या प्रत्येकाने आपलं तिकीट गटकवायचं असं ठरवलेलं होतं. आता जर आपण पाहिलं तर उत्तर मुंबईतले काँग्रेसचे नेते कालू बुधियाला यांनी तिकीट मागितलं होतं चारकोप मधून. पण चारकोप मधून ज्या वेळेला त्यांनी निवडणूक मागच्या वेळेला लढवली होती ते तिसऱ्या स्थानावर गेले होते आणि त्यामुळे आता त्यांना तिथून त्यांनी निवडणूक लढवू नये यासाठी मग त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांनी कांदिवली पूर्व मधून निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आता यशवंत सिंग हे सुद्धा आणखी एक बिल्डर आहेत. त्यांचं मीरा भाईंदर मध्ये एक कॉलेज सुद्धा आहे. त्यांना तिकीट हवं होतं कांदिवली पूर्वेला. ते चारकोपला राहतात, त्यांना कांदिवली पूर्वेला तिकीट देण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण सगळा म्हणजे आता कुलाब्याचा जर आपण विचार केला तर कुलाब्यामध्ये एक शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या, त्यांना आपल्या झास्यामध्ये घेण्याचा प्रयत्न मुंबई काँग्रेसमधल्या काही नेते मंडळींनी केला होता. पण त्या झास्यामध्ये येत नाहीयेत हे लक्षात आल्यानंतर बघा तिथे पुरण जोशी हे माजी नगरसेवक आहेत, ते तिकीट मागत होते. त्यांना तिकीट तिथून दिलं गेलं नाही. तर तिकीट तिथून कोणाला दिलं गेलं तर कुलाब्यामध्ये तिकीट गेलं मलबार हिलला राहणाऱ्या हिरा देवासी यांना. हिरा देवासी हे कापड व्यापारी आहेत. त्यांच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये सुद्धा ते काहीसे वादग्रस्त आहेत. त्यांना कुलाब्यामधून तिकीट देण्यात आलं. अशा रीतीने जी काही तिकिटांचं जे वाटप आहे ते पूर्णतः उद्धव ठाकरे सांगतील तसं आणि वर्षा गायकवाड यांच्या मनात येईल तसं प्रत्यक्षात भौगोलिक स्थिती, राजकीय स्थिती आणि एकूणच जमिनीवरचा आढावा न घेता 11 जागा हे मुंबई काँग्रेस लढवणार आहे. या मुंबई काँग्रेस कोणत्या जागा लढवणार आहे मुंबईत ते मी आपल्याला सांगतो. या जागा आहेत मुलुंड, सायन, धारावी, चांदिवली, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, कांदिवली पूर्व, मालाड आणि चारकोप. या जागा काँग्रेस लढवणार आहे. आता या 10 पैकी 5 ठिकाणचे जे उमेदवार आहेत हे
त्या त्या भागात राहत नाहीत. आता अशी अनेक उदाहरणं आहेत. पण इथे गंमत काय बघा, इथे त्या विभागात राहणारा माणूस काँग्रेसचा नेता हा इच्छुक आहे, पण तिथे त्याला तिकीट नाही दिलं, त्याला उचललं आणि दुसरीकडे तिकीट दिलं, जिकडे त्याचे कार्यकर्ते नाही, जिकडे त्याचं कार्यालय नाही, जिकडे त्याचा जनसंपर्क नाही, अशा ठिकाणी ही गोष्ट करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्याचा फटका मुंबई काँग्रेस, आता बघा हे सगळं का सुरू झालं हे मी आपल्याला सांगणार आहे. लोकसभेला मोदींवरच्या रागा खातर मुस्लिम आणि दलितांनी एक तर्फी मतदान केलं आणि सगळ्यांना असं वाटलं की ते मतदान उद्धव ठाकरे यांच्यासाठी किंवा राहुल गांधी यांच्यासाठी किंवा शरद पवार यांच्यासाठी केलं गेलेलं आहे. तर तो फक्त मोदींबद्दलचा राग होता. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आणि त्यामुळे आता बघा, आता वर्सोव्यामध्ये पण ती जागा जरी काँग्रेसची होती असली तरी ती जागा सोडून देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या आपल्या हुकमी जागा होत्या, ज्या हक्काच्या जागा होत्या, त्या जागा सुद्धा सोडून देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसचं पूर्णतः कडबोळं झालेलं आहे. आणि मुंबई काँग्रेस आहे की मुंबई कॉमेडी सर्कस आहे असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्याला, मी निष्ठावंत कार्यकर्त्याला म्हणतोय मित्रहो, जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अनेक कार्यकर्ते असे आहेत की लाट मोदींची येऊ, नाहीतर बाळासाहेब ठाकरेंची येऊ, शरद पवारांची येऊ किंवा भाजपची येऊ, या सगळ्या लाटेमध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता हा काँग्रेस बरोबर अत्यंत इंटॅक्ट राहिलेला आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाने जो काही खेळखंडोबा मांडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभारी असलेले केरळचे माजी उपमुख्यमंत्री रमेश चेन्निथाला यांनी त्या सगळ्या गोष्टीला जे काही होयबा केलेला आहे, त्याच्यामुळे या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कुठे जायचं असा प्रश्न पडलेला आहे. आणि वरती जायचं असेल तरीही प्रदेशवरच्या नेतृत्वाकडूनच त्या संदर्भातली पूर्तता होत असल्यामुळे तिथेही कोणत्या स्वरूपाचा आशेचा किरण दिसत नाहीये. आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसची आता मुंबई कॉमेडी सर्कस झाली की काय असा प्रश्न कुणालाही पडावा असं वातावरण मुंबईत दिसतंय. आणि त्यामुळे जर मुंबईत फटका बसला तर तो याच सगळ्या धरसोड वृत्तीमुळे, स्वार्थीपणामुळे आणि मी भला माझं कुटुंब भलं, तुम्हाला काय करायचं ते करा असं जो पवित्रा नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा खूप मोठा फटका मुंबई काँग्रेसला बसणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय की जेव्हा परिस्थिती काहीशी अनुकूल आहे त्यावेळेला मुंबई काँग्रेसने किंवा महाराष्ट्र काँग्रेसने एक सोपा झेल हा विरोधकांच्या हाती काढून दिलाय का आणि मुंबईत काँग्रेस क्लीन बोल्ड होईल असं आपल्याला वाटतंय का? ज्या 10 जागा काँग्रेस लढवणार आहे त्यापैकी किती जागा काँग्रेस जिंकू शकेल असं आपल्याला वाटतंय? मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाने मुंबई काँग्रेस ही उद्धव ठाकरेंच्या चरणावर नेऊन ठेवली आहे का? आपलं काय मत आहे आपण आम्हाला आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो. आणि जर तो आपल्याला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.